नमस्कार, मी धीरज बर्गे, तरुण भारत संवाद प्रतिनिधी. कोल्हापूर शहरात आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 15 जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान तर 16 रोजी मतमोजणी होत आहे. त्यामुळे आता प्रशासकीय आणि पक्षीय दोन्ही अशा पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून महापालिकेसाठी एकूण 4,94,711 इतके मतदार असणार आहेत. त्यामध्ये 2,49,940 ह्या महिला मतदार असणार आहेत, तर 2,44,734 हे पुरुष मतदार असणार आहेत. तसेच आता 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. हे अर्ज भरून घेण्यासाठी महापालिकेने 7 ठिकाणी केंद्र सुरू केली जाणार आहेत आणि त्या 7 केंद्रामार्फतच ज्या त्या प्रभागातील उमेदवारी अर्ज भरून घेणे किंवा अर्जांची छाननी त्या सर्व पुढची जी प्रक्रिया आहे ह्या 7 केंद्रांवरून चालणार आहे. तसेच आता पक्षीय पातळीवर देखील हालचाली गतिमान झाल्या आहेत. 2च दिवसांपूर्वी भाजपने त्यांच्या जवळजवळ 300हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर आज मंगळवारी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून देखील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत आणि महायुती आणि महाविकास असं म्हणूनच ह्या निवडणुकीला सामोरे जाणार असं दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सांगितलेले आहे आणि पक्षीय पातळीवर देखील ह्या हालचाली जोरदार सुरू आहेत. पुढील काळात जसजसे आता उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापायला सुरुवात होईल. महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी यापूर्वी पहिला नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होतील असे चित्र होते. पण आरक्षणाचा मर्यादेचं उल्लंघन केल्याचा मुद्दा पुढे आल्याने राज्यात केवळ 2 महापालिकेतच 50%हून आरक्षण पुढे गेल्याने पहिल्या टप्प्यात महापालिका आली आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रचारासाठी इच्छुकांना फार कमी कालावधी मिळालेला आहे. त्यामुळे आता इच्छुकांकडून प्रचाराला गती आली आहे. यंदा प्रथमच 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होत असल्यामुळे इच्छुकांना जवळजवळ 24,000 ते 32,000 मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. या मतदारांना पोहोचण्यासाठी त्यांच्याजवळ हा अत्यंत कमी कालावधी असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवायला लागणार आहे. त्यातच आता प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठीही त्यांना फिल्डिंग लावावी लागणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर मतदारांपर्यंत पोहोचणे, मतदारांपर्यंत आपली व्हिजन पोहोचवणे अशासाठीही त्यांना मोठ्या प्रमाणात यंत्रणा लावावी लागणार आहे आणि या सर्व गोष्टीतून पक्षाचं तिकीट मिळवणे, त्यानंतर प्रचार, मतदान आणि यापासून विजयापर्यंत पोहोचण्याचं फार मोठं आव्हान प्रत्येक इच्छुकासमोर असणार आहे.